उद्या बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 पासून तुळजापूर तालुक्यातल्या सावरगावमधील ग्रामदैवत नागनाथ महाराजांच्या यात्रेला प्रारंभ होतोय। या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी उद्यापासूनची काय तयारी आहे, उद्या 12 तारखेला विविध धार्मिक कार्यक्रम होऊन या ठिकाणी या यात्रेला प्रारंभ होणार आहे। आमच्यासोबत इथले संयोजक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया, कशी तयारी सुरू आहे। गेल्या 4 वर्षापासून इथं अन्नक्षेत्र देखील चालतंय, त्याबद्दल देखील आपण त्यांच्याशी बातचीत करूया। उद्याचं कसं नियोजन आहे? दर सालप्रमाणे प्रत्येक अमावस्येला अन्नदान जवळपास 2022 पासून प्रत्येक अमावस्येला अन्नदान असते आणि मागच्या 3 वर्षापासून प्रत्येक पंचमीच्या अमावस्येला जवळपास 3000 लोकांचा आम्ही महाप्रसाद बनवतो आणि जवळपास सावरगाव जळकोटवाडीतले दानशूर व्यक्ती अन्नदानासाठी दान करत असतात। महाप्रसादामध्ये स्वीट आयटम, भात, 2 भाज्या, चपात्या असा जवळपास 3000 लोकांचा प्रसाद असतो, महाप्रसाद असतो। आणि उद्याच्याला सकाळी अमावस्येचा 9:30 मंदिराचा पारंपरिक विधी संपल्यानंतर 9:30 वाजता जे महाप्रसादाला सुरुवात होते, जवळपास संपेपर्यंत 5:30-6 वाजेपर्यंत चालतो प्रसाद। उद्याच्या या अन्नदान चळवळीमध्ये कोणत्या अन्नदात्याने सहभाग घेतला आहे काय? उद्याच्या अन्नदानासाठी शंकर अक्कलकोटे पुणे, सावरगावचे रहिवासी पुणे येत आहेत। रोहित तुकाराम तोडकरी सावरगावचे रहिवासी आहेत, पुणे येत आहेत। मी स्वतः राजकुमार माने, जळकोटवाडीचे हरिभाऊ फंड, अरुण कोणीबा फंड, डॉक्टर राम काशीद, सावरगावचे पोपट माळी जे सध्या रजिस्टर ऑफिस सोलापूरला सर्व्हिसला आहेत, ते दरवर्षी अन्नदान करतात। कमलबाई गवळी, भैया कुलकर्णी, परत अंबादास अरुण अंकुश फंड यांनीसुद्धा सहभाग घेतलेला आहे। जो कोणी सहभाग घेतील त्यांच्यासाठी आणखी दारं खुले आहेत। प्रत्येक अमावस्येसाठी 2-2, 3-3 अमावस्या वेटिंगमध्ये राहत असतात। दर अमावस्येला किती लोकांचं नियोजन असतं आणि किती वर्षापासून ही चळवळ सुरू आहे? प्रत्येक अमावस्येला जवळपास 1,500 ते 2,000 लोकांचा प्रसाद होत असतो आणि 2022 पासून ऑगस्ट 2022 पासून आम्ही सुरुवात केलेली आहे। ती परंपरा कंटिन्यू चालू आहे आणि असंच पुढे आम्ही ठेवण्याची आमची अपेक्षा आहे। सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा, सगळ्यांनी सहकार्याची आमची अपेक्षा आहे। हे होते श्री नागनाथ महाराज अन्नक्षेत्राचे राजकुमार माने साहेब। खरं तर त्यांनी सांगितलं की गेल्या 4 वर्षापासून अविरतपणे ही सुरू असलेली अन्नक्षेत्राची परंपरा भविष्यकाळामध्ये देखील सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। उद्या बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी 2.5 ते 3,000 भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं देखील त्यांनी या ठिकाणी गावगाडा न्यूज चॅनलशी बोलताना आवाहन केलेलं आहे।